आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहे सिव्हिल इंजिनियर दिग्विजय पाटील सर. मस्त. जरी ते मूळचे सिव्हिल इंजिनियर असले, रेसिडेन्शियल इंडस्ट्रीमध्ये त्यांनी काम केलेलं असलं, पण आता ते सांगलीतले चांगले नामांकित बिल्डर म्हणून काम करतात. अनेक साईट्स त्यांच्या चालू आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा रेसिडेन्शियल कमर्शियल प्रोजेक्ट्समधून ते लोकांच्या घराचं स्वप्न आता वेगळ्या रीतीनं पूर्ण करतात. या सगळ्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तो गप्पांना आपण इथनं सुरुवात करूया. ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, या फील्डची आवड कशी लागली किंवा प्रेरणास्थान कोण या फील्डमध्ये येण्यामागचं, आणि मग हा सगळा संपूर्ण प्रवास कसा होता? ठीक आहे. ऍक्च्युली माझं गाव इथून 14 किलोमीटरवरती वसगडे म्हणून माझं गाव आहे. तिथे जय भारती विद्यालय एक छोटंसं एक शिक्षण संस्था आहे. त्यामध्ये माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं. त्याच्यानंतर मी लट्टे पॉलिटेक्निक म्हणून सांगलीतली एक पॉलिटेक्निक आहे, तिथं माझं डिप्लोमापर्यंत शिक्षण झालं. त्याच्यानंतर पुण्याला मी भारती विद्यापीठमध्ये माझी BE कंप्लीट केली. त्याच्यानंतर लगेच मी एक 6 महिन्याचा एक्सपिरियन्स घेऊन 2011 पासून कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये सुरुवात केली. सुरुवातीला आम्ही सबस्टेशनचं काम करायचो. जे कारखान्याचे कोजनरेशन्स असायचे, ते कोजनरेशनची जी वीज जनरेट होते ती MSCBला जोडायला मध्ये जे सबस्टेशन लागतं, त्या सबस्टेशनचे सिव्हिल वर्क जे काय असेल त्याचं काम आम्ही करायचो. 2013 पासून आम्ही पुण्यामध्ये कॉन्ट्रॅक्टिंगचं काम चालू केलं. गोयल गंगा, अमित एंटरप्राइजेस, सुयोग डेव्हलपर्स, मानव प्रमोटर्स यासारख्या कंपन्यांच्या संघ आम्ही RCC बांधकाम प्लास्टरचं कॉन्ट्रॅक्टिंगचं काम केलं. त्याच्यानंतर 2016 पासून आम्ही सांगलीमध्ये बिल्डरशिपचं काम करतोय. सध्या आमचे 5 प्रोजेक्ट कंप्लीट झालेले आहेत. सध्या व्हिजन सिटी नावचं आमचं धामणी रोडला 200 फ्लॅटची स्कीम चालू आहे. त्यात रेसिडेन्शियल कमर्शियल दोन्ही ऍक्टिव्हिटी आहेत आमच्याकडे. बरोबर आहे. पण ह्या सगळ्या प्रवासांमध्ये पुन्हा तो फक्त एक पार्ट थोडासा अजून पुन्हा विचारायचा, ते म्हणजे या फील्डची आवड कशी लागली, या फील्डकडे वळलात कसं? सिव्हिल इंजिनियर व्हावं हे याच्या मागची प्रेरणा कोणाची होती? सुरुवातीपासूनच बाबा काहीतरी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपल्याला, आम्ही ज्यावेळी माझी 10वी झाली त्यावेळी सगळीकडे बघायचो, ब्रिजेसचं काम चालू होते, NH4चं काम चालू होतं. त्यावेळी असं वाटायचं की ही कॉन्ट्रॅक्टिंग लाईनमध्ये आपल्याला जायचं आहे. बाकीच्या कॉन्ट्रॅक्टरांचं आम्ही बघायचो त्यावेळी. आमच्या इथं कृष्णा खोरेचं काम चालू होतं, मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर्स यायचे, तर त्यांच्याकडे बघून एक असं वाटायचं की अरे ही म्हणजे काहीतरी देशाला बदल घडवणारी अशा व्यक्ती आहेत, तर आपल्याला पण असं मोठं काहीतरी करायचं आहे जेणेकरून आपण जाताना काहीतरी मागं मोठमोठे बिल्डिंग बांधून गेलेलं पाहिजे. बरोबर. आणि त्या म्हणून तुम्हाला ह्याच्यातून आम्ही मग ह्याला ऍक्च्युली मला इन्फ्रामध्ये काम करायचं होतं, पण त्यात काही करू शकलो नाही. त्यामुळे नंतर मग बिल्डर लाईन पकडली, तर त्यातच आता आमचं करिअर चालू आहे. वा वा, आणि अतिशय उत्तमरित्या चालू आहे असं म्हणायला काय हरकत नाही. कारण जसं तुम्ही ज्याच्यातून प्रेरणा घेतली, त्या ब्रिजेस मधून आणि याच्यातून, तसं मला कायम वाटतं की ज्या देशाच्या उभारणीमध्ये एक इंजिनियर हा, काम करत असतात, तसे या स्मॉल स्केल पासून शहर गाव पातळीपासून सुद्धा बरोबर. इंजिनियर असे काम करत असतात. हा झाला पहिला प्रश्न. दुसरा असा आहे की जेव्हा सांगलीत तुम्ही पुन्हा परत आलात, पुण्या मुंबईची हो. सगळी कामं करून, तेव्हा सांगलीत केलेला पहिला प्रोजेक्ट जो इंडिपेंडेंटली हा. तुम्ही केलात, तर त्याची आठवण कशी होती? तो अनुभव कसा होता? आणि तेव्हा जबाबदारी सगळी स्वतःवर पडली, तेव्हा कसं ते सगळं वाटलं? तो अनुभव. सुरुवातीला आम्ही विश्रामबाग एरियामध्ये अंबर्डेकर हॉस्पिटलच्या इथे हेरंब रेसिडेन्सी म्हणून प्रोजेक्ट केला. टोटल त्या प्रोजेक्टमध्ये 12 फ्लॅट आणि एक 6 दुकानगाळे असं तो प्रोजेक्ट होता. तो जॉईंट व्हेंचरला प्रोजेक्ट घेतला होता मी. 2016 साली एक वयस्कर आजोबांनी आमच्यावर विश्वास ठेवून पहिल्यांदाच आम्हाला संधी दिली अच्छा. आणि त्यातनं आम्ही ती 1.5 वर्षात बिल्डिंग बांधली. बरं बरं, वा. त्यामुळे तो पहिला एक वेगळा पहिला प्रोजेक्ट होता तो असा. सर्वसाधारण 20-22 हजार स्क्वेअर फुटाचा आमचा तो प्रोजेक्ट होता. वा. तो 1.5 वर्षात आम्ही कंप्लीट केला. कम्प्लीट केला. ठीक आहे. आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न, आता मी म्हणलं तसं तुम्ही आता दुहेरी रोलमध्ये पण काम केलेलं आहे आणि आता इंडिव्हिज्युअल बिल्डर म्हणून सुद्धा काम करताय. या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे आणि अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेताना बऱ्याचदा धोके सुद्धा काही संभवतात. बरोबर. तर ते तुम्ही साईटवर ही सगळी परिस्थिती कशी हाताळता आणि या सगळ्याबद्दल तुमचं मत काय आहे? ऍक्च्युली मला पुण्याचा अनुभव खूप चांगला आहे. पुण्यात म्हणजे टेक्निकल लेबर चांगले मिळतात. त्या मानानं सांगलीसारख्या सिटीमध्ये ते लेबर काम करायला तयार होत नाहीत. आम्हाला इथल्या लोकांनाच ट्रेन करून काम करून घ्यायला लागतं. आता इव्हन तुम्हाला सांगायचं, कपलर वापरायचं आम्ही आता इथं सांगलीत चालू केले. पुण्यात आम्ही भरपूर वर्षापूर्वी कपलर्स वापरले होते, पण सांगलीकडे ट्रेंड आता 1 वर्ष 1.5 वर्ष झाला, आता ट्रेंड चालू झालाय कपलरचा. इथल्या लोकांना ते कपलर काय असतंय काय नाही, त्याचे थ्रेड कसे मारायचे, इथपर्यंत आपण जोपर्यंत त्यांना सांगत नाही तोपर्यंत त्याचं लक्षात येत नाही. बरोबर. इव्हन रिंगांचं पण असू दे, आमच्या इथे कसं आहे, बार बेंडर स्वतःच कटिंग काढतो, तोच रिंग करत बसतो.
इव्हन सांगलीत कंपनीतनंच रिंगा यायच्या बनवून, हो. पुण्याला असताना, सॉरी, हो, पुण्यात बरोबर. काय व्हायचं, कंपनीतनंच रिंग यायची, त्यात लेबर पण लेबरचं वाचायचं. हे पण वाचायचं. हो. त्यामुळं आम्हाला असं वाटतंय की इथल्या लेबरांना जरा थोडं आपण शिकवलं पाहिजे अजून काय शिकवलं करायचं पाहिजे. काय नाही. बरोबर आहे. दुसरा प्रश्न असा की कन्स्ट्रक्शनमध्ये प्लॅन ही स्टेज अतिशय महत्त्वाची आहे आणि एक सिव्हिल इंजिनियर म्हणून तुम्हाला माहिती असेल, कायम प्लॅनवर सगळ्यात जास्त काम करावं लागतं. तर तुमच्या नजरेतून प्लॅनचं महत्त्व काय आहे आणि तुम्ही कसं प्लॅनवर काम करता? हां, प्लॅनिंगला 100% महत्त्व दिलं पाहिजे. आमच्याकडं प्लॅनिंगचं थोडा अवेअरनेस कमी आहे. शक्यतो प्लॅनिंगवर एवढं कोण भर देत नाही. ॲक्चुअली त्या लेव्हलचा स्टाफ आमच्याकडे मिळत नाही आहे. बार चार्ट वगैरे काय हा प्रकार अजून सांगलीत कुठं कोण वापरत नाही आहे. पण नक्कीच प्लॅनिंगवर हे करून कन्स्ट्रक्शन पिरियड कमी करण्यात त्यात लोकांनी हे केलं पाहिजे. कन्स्ट्रक्शन पिरियड कसा कमी करता येईल, हं. लवकर कशी बिल्डिंग पोझिशन देता येईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. दिलं पाहिजे. बरोबर. दुसरं आता तुम्ही बिल्डर म्हणून एक वेगळी भूमिका पार पाडताय. तर तेव्हा कस्टमरचं माइंड किंवा कस्टमरची सायकॉलॉजीचा अभ्यास फार महत्त्वाचा असतो आणि त्याच्यात तुम्हाला एक वाक्य कायम कस्टमरकडनं ऐकून आलं असेल, ते म्हणजे की त्यांचं बजेट आणि तुमच्या घराचा दर्जा. तर हा बजेट आणि दर्जा याचा समतोल कायम कसा तुम्ही ठेवता किंवा कसा साधता तो? ॲक्चुअली सांगलीसारख्या सिटीत काय होतं, की पहिल्यांदा घर घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. हो. त्यामुळं इथला लोकांचं काय बजेटवरती जास्त भर आहे. पुणे-मुंबईच्या सिटीमध्ये काय होतं, की बाबा दुसरं, तिसरं घर असतं. त्यामुळे त्याला पहिला बिल्डरचा अनुभव आलेला असतो चांगला, हं, हं. की बाबा काय वापरलंय, काय नाही वापरलं, टाईल्स कुठल्या कंपनीचे आहे, त्याने स्टील कुठलं वापरलंय, सिमेंट कुठलं वापरलंय. पण आता आमच्या इथं काय झालंय, पहिल्यांदा घर घेणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळं ते कस्टमर डीपली विचार करत नाहीत, की बाबा खरोखर चांगलं स्टील वापरलंय का? खरोखर चांगलं काँक्रीट वापरलंय का? पण माझं एक असं हे आहे, की बाबा आपण पहिल्यांदा त्यांना घर देतोय तर ते पूर्ण सॅटिस्फाईड झाले पाहिजे. त्यासाठी सगळं ब्रँडेड मटेरियल वापरून चांगल्या प्रकारचं कन्स्ट्रक्शन तुम्ही लोकांना दिलं पाहिजे आणि आम्ही ते करत आलेलो आहे. बरोबर आहे. पुढचा प्रश्न या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे असा आहे, की तुम्ही आता मूळचे सांगलीचे आहात आणि बिल्डर म्हणून पण तुम्ही काम करताय आणि क्रीडाच्या माध्यमातून पण काम करताय. तर सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर एक विचारलं, एक इंजिनिअर म्हणून, तर तुमच्या नजरेसमोर अशी कुठली क्षेत्र येतात किंवा कुठले सेक्टर येतात, ज्याच्यावर आता खरं तर काम करण्याची गरज आहे, जर सांगलीचा आपल्याला एक सर्वांगीण विकास पुढच्या 10-15 वर्षात बघायचा असेल तर? आता गेले 2016 पासून मी सांगलीत राहायला आलोय. हं. 2016 पासून मी सांगलीत राहतोय. तर पहिला सुरुवातीला 4 मजली, 5 मजलीच्या वर कुठे बिल्डिंग दिसत नव्हती. सध्या तुम्ही सांगलीत फिरायला लागला, की सर्रास 10 मजली, 12 मजली, इव्हन 22 मजलीपर्यंत मिरजमध्ये काम चालू आहे. हं. तर सांगलीची व्हर्टिकल डेव्हलपमेंट खूप होत आहे आता. तर त्याच्यासाठी कॉर्पोरेशननं रस्त्यांची सोय चांगली केली पाहिजे, रस्ते वाइंडिंग केले पाहिजेत. तसेच ड्रेनेजची समस्या खूप मोठी आहे सांगलीला. हं. बऱ्यापैकी प्लॉट हे सगळे खड्ड्यात आहेत. प्लॉटमध्ये पाणी साचतं, पावसाचं पाणी निचरा होत नाही. त्याच्यासाठी स्टॉर्म वॉटर आणि ड्रेनेज ह्या दोन्ही सिस्टम चांगल्या कार्यरत झाल्या, तर सांगलीचा खूप चांगला विकास होईल. बरोबर. पण अशा वेळेला मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? या शासनानं 2-3 ऑलरेडी ड्रेनेज लाईनचं काम 2012 सालीच टेंडर काढलेलं होतं सांगलीच्या ह्याचा. पण ते 2012 पासून जे काम चालू आहे, ते आज 2025 आलं तरी सुद्धा ड्रेनेज लाईनचं काम आमच्या इथं पूर्ण झालेलं नाही आहे. बरोबर. इव्हन माझी साईड आता दामणी रोडला आहे. तर गेले 4 वर्ष झाले थोड्या ड्रेनेज लाईनचं काम राहिले. तेच ते दरवर्षी कारण देतात, की कंप्लीट करतोय आम्ही, कंप्लीट करतोय आम्ही. हं. तर काय आहे, की एकदा ड्रेनेज चांगलं झालं, तर बेसिक नीड लोकांची होईल. त्या ड्रेनेजवर फोकस केला पाहिजे. बरोबर. प्लस जोपर्यंत ड्रेनेज होत नाही, तोपर्यंत रस्ते चांगले राहणार नाहीत. हं. आता काय सोस खड्ड्यात पाणी जातं, लोकांचं पाणी जागच्या जागीच मुरल्यामुळे रस्ते पण खराब होत आहेत त्यामुळे. हं, हं. आणि प्लॉटमधलं पाणी पण हटत नाहीये. बरोबर. त्यामुळे ड्रेनेज हे चांगलं केलं पाहिजे. ड्रेनेज जर झालं, रस्ते चांगले झाले, तर सांगलीची नक्कीच डेव्हलपमेंट चांगली होईल. ऑलरेडी हायवे सांगलीतून जात आहेत. एक हो. ऑलरेडी हायवे आलेला आहे सांगलीच्या जवळ. दुसरा आणि शक्ती महामार्ग, शक्तीपीठ हो. होणार आहे. तो पण सांगलीवरनं जाणार आहे. त्याच्यामुळे नक्कीच सांगलीची डेव्हलपमेंट अजून जोरात होईल. होईल त्यामध्ये. दुसरं या क्षेत्रामध्ये आता इतकी वर्ष काम केल्यानंतर या क्षेत्रात जे नवीन तरुण इंजिनिअर्स येतात, सिव्हिल इंजिनिअर जे तुमच्याकडे पण बरेच लोकं काम करत असतील. तर अशा सिव्हिल इंजिनिअरसाठी आणि ज्यांना भविष्यात तुमच्यासारखंच बिल्डर बनायचं असेल त्यांच्यासाठी, तर तुम्ही काय त्यांना सल्ला द्याल किंवा गुरुकिल्ली द्याल नक्कीच यशाची? जे नवीन ह्या क्षेत्रात येत आहेत त्यांना माझं आवर्जून सांगणं आहे, की तुम्ही पुण्या-मुंबईला जाऊन 1 वर्ष, 2 वर्ष एक्सपिरियन्स घेऊन या. तिथे ज्या काही नवीन टेक्निक्स आहेत, त्या सगळ्या आपण सांगलीला कशा आणता येतील याच्याकडे मॅक्सिमम लक्ष द्या. हं. रेग्युलर काम तर काय सगळेच करतायत. पण आपल्याला काय नवीन करता येईल ह्याच्याकडे सगळ्यांनी भर दिला पाहिजे. बरोबर. पुण्यासारखं मायवन-बिवन स्ट्रक्चर तुम्ही सांगलीत आणलं पाहिजे. हां. दुसरं आत्तापर्यंत काम केलेल्यापैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, की ज्या प्रोजेक्टनं तुम्हाला खरी ओळख दिली, खरं नाव दिलं
आणि तुमच्या मनात त्याला समाधान जास्त आहे किंवा आनंद जास्त आहे की हा प्रोजेक्ट माझ्या हातनं झाला, तर अशा प्रोजेक्ट बद्दल ऐकायचंय. तसं सांगायला गेलं तर इचलकरंजीला आम्ही प्रोजेक्ट केलेला आहे. इचलकरंजीचा जनता चौक हा एकदम क्राऊडेड आणि सगळ्यात हॉटस्पॉट आहे. जनता चौकाच्या मेन चौकामध्ये कल्पना टाकी म्हणून एक पिक्चर थिएटर आहे. त्याला लागूनच माझा 42,500 स्क्वेअर फुटाचा प्रोजेक्ट झालेला आहे. टोटल 20 फ्लॅट, 18 दुकानगाळे आणि 22 शॉपचा हा सर्वसाधारण 42,000 स्क्वेअर फुटाचा प्रोजेक्ट मी आत्ता नुकताच कंप्लीट केलेला आहे. त्यात रेसिडेन्शियल कमर्शियल दोन्ही ऍक्टिव्हिटी होत्या. तो प्रोजेक्ट माझ्यासाठी खूप चांगला आणि आयकॉनिक होता. प्लस आता सध्या आमची जी विजन सिटी चालू आहे ती टोटल 2 एकरमध्ये चालू आहे. त्यात 200 फ्लॅट प्लस 32 दुकानगाळे आहेत. तोही प्रोजेक्ट आमच्यासाठी एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. ड्रीम प्रोजेक्ट आहे नक्कीच. आणि त्याचं नावच विजन आहे, त्यामुळे ते Vision. तुम्हाला विजन भविष्यात नेणारच आहे. आणि आमच्या फर्मचं हेच आहे की आमच्या फर्मचं नाव आहे विजन ग्रुप आणि आमचं ब्रीद वाक्यच आहे टर्निंग विजन इंटू रियालिटी. क्या बात आहे. आणि खरंच तुम्ही तसं केलेलं आहे. जे तुमचं विजन होतं ते आज रियालिटीमध्ये या प्रोजेक्टच्या माध्यमातून नक्कीच आलेलं आहे. दुसरा असा एखादा प्रोजेक्ट की जो करताना काहीतरी अडचणी आल्या, समस्या आल्या आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग ऐकायचा आहे. ऍक्च्युली विजन सिटीचं काम चालू असताना सध्या तिथं ड्रेनेज लाईन नाहीच आहे. त्यामुळं ग्राउंड वॉटर टेबल हे खूप वरती आहे. तर साधारण 3-4 फूट खड्डा जरी काढला तर कंटिन्युअस मोटर चालेल एवढं पाणी खड्ड्यामध्ये लागतं. तर पाण्यात काम करताना खरोखर आमची खूप दमछाक होते. त्यासाठी खूप लक्ष देऊन काम करायला लागतं की बाबा जेणेकरून रोजच्या रोज पाणी काढलं पाहिजे. त्यासाठी कॉन्क्रीट चांगलं वापरलं पाहिजे. कॉन्क्रीटचं जे आम्ही आता अल्ट्राटेकचं कॉन्क्रीट वापरतो ते RMCच्या वेळेला माल शक्यतो थोडा घट्ट ठेवायचा प्रयत्न करतो, जेणेकरून ऑलरेडी खाली पाणी असतं. त्यातनं त्याला अजून वॉटर सिमेंट रेशो जास्त नाही झाला पाहिजे याच्याकडे लक्ष देतो आम्ही. प्लस स्टील पण पाण्यात जास्त दिवस राहणार नाही. पटकन स्टील बांधून झाल्या पटकन कसं कॉन्क्रीट करता येईल त्याच्याकडे आम्ही लक्ष देतो. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा एक बिल्डर म्हणून आणि एक इंजिनियर म्हणून तुम्ही काय क्वालिटी का काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे आणि आपण वापरू. शक्यतो आम्ही आता D450 वाला स्टील वापरतो सगळीकडे. प्लस काय होतं की बाबा शक्यतो आता जरा बिल्डिंगसाठी मोठे बार यायला लागलेत सगळे. कॉलमला असू देत, बीमला असू देत, सायझेस 32-32 पर्यंतचे स्टील आता आम्ही वापरायला लागलोय. तर थोडं जरा नरम स्टील जेणेकरून बाइंडिंगला कर्व त्याला हे करताना तर ते कटबीट नाही झालं पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही थोडं जरा लक्ष देतो. प्लस टॉर स्टील कंपल्सरी आम्ही सगळीकडे वापरतो. Fe450 स्टील आम्ही आता वापरतो सध्या. आणि आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कधी वापरलेलं आहे. आयकॉन स्टील आम्ही वापरलं. आयकॉन स्टील बद्दल आमचं खूप चांगलं हे आहे. स्टील आयकॉन खरोखर छान आहे, काही प्रॉब्लेम नाही. भरपूर वर्ष झालं आम्ही आता आयकॉन स्टील वापरतो. तो हे होते इंजिनियर आणि बिल्डर दिग्विजय पाटील सर. आणि जसं त्यांच्या कंपनीच्या नावात सुद्धा विजन आहे, त्यांच्याकडे स्वतःकडे एक विजन आहे सगळ्यात महत्वाचं. आणि त्यांनी आता जे ब्रीदवाक्य सांगितलं की टर्निंग विजन इंटू रियालिटी, त्याप्रमाणे ते स्वतः काम करतात. आणि या क्षेत्रात जे नवीन येतात त्यांनी सुद्धा असंच विजन काम करून ठेवलं तर ते स्वप्न तुमच्या सुद्धा प्रत्यक्षात उतरेल. तर पुन्हा एकदा आपले मनापासून आभार. तुम्ही बिल्ड आयकॉनवर आमच्याशी आलात आणि गप्पा मारल्यात. भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.